प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। अद्याप अन्नत्याग आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीये। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह 17 वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलाय। बच्चू कडू यांच्या अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। बच्चू कडू यांना औषध घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय, मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिलाय। यावेळी बच्चू कडू नेमकं काय म्हणाले पहा। काल फोनवर बोलले, जिल्हाधिकारी स्वतः इथं होते। विविध मुद्द्याचे मंत्री व्हीसी द्वारे इथं बैठक घेईल। आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सीएम ची बैठक सुद्धा व्हीसी द्वारे होईल। सरकार बहु आंदोलनाची दखल घेतली असं मला वाटतं का? त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्हीसी द्वारे। हो काय बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आहे। आजच्या बैठकीमध्ये त्यांनी जर म्हटलं कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडणार का? निवड आश्वासन देऊन नाही चालेल, त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल। तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। एकीकडे तुमचं अन्नत्याग सुरू आहे, दुसरीकडे राजकीय घडामोडी घडत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या युती संदर्भात देखील चर्चा असलं, कसं पाहतो? चांगलं आहे, मुद्द्यावर एकत्र यावं बस। तुमचे कार्यकर्ते आक्रमक झाले, कार्यकर्ते आता धोक्यात घालून सुद्धा आंदोलन करतात। तुम्ही जर पाहिलं तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे, तुम्ही जर पाहिलं तर अर्धदफन आंदोलन करतात। कार्यकर्त्यांना नेमकं काय आव्हान कराल? कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये। आक्रमण आंदोलन आपण 14 नंतर करतो आहे, त्याच्यानं अगोदर करू नये। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।